जय शिवराय। कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या त्या शेतकऱ्यांना ज्यांना नुकसान भरपाईच्या पात्रता निकषामध्ये बसत असताना सुद्धा नुकसान भरपाईच्या मंजुरीच्या यादीमध्ये समावेश भेटला नाही, त्यांच्यासाठी जे इथे रायबान जाधव विकास आघाडीचं उपोषण सुरू आहे त्याचा आज तिसरा दिवस आहे आणि अजूनही राज्य सरकारकडून काही आलेलं नाही आहे। फक्त एवढं म्हणतात की मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे, हम होंगे कामयाब एक दिन। आता कोणता दिन? एक दिन हम होंगे कामयाब एक दिन। एक दिन कधी यायचा यांचा तरी माहिती आहे का? आणि म्हणून ह्या नाताळच्या सुट्टीला सुद्धा आम्ही इथे बसलोय। शेतकऱ्यांशी आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत। ज्यांना ईव्हीएमने निवडून दिलं ते ईव्हीएमची वाजवतील, पण आम्हाला पब्लिकने निवडून दिलं आम्ही पब्लिकचीच वाजवणार आहोत। आणि त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील, ही जी आमची भूमिका आहे त्यावर आजही आम्ही ताठर आहोत। काल रात्री इथे थंडीमध्ये पुन्हा हातनूरचे संतोष पवार, रामेश्वर वेताळ इत्यादी शेतकरी इथे बसून होते। आजही रात्री इथे शेतकरी बसणार आहेत। आणि हे सगळं करत असताना आता आज माझे चिरंजीव आदित्य हेही आता उपोषणस्थळी आलेले आहेत आणि त्यांनीही या उपोषणामध्ये भाग घेतलेला आहे। त्यांचंही उपोषण आता सुरू झालेलं आहे। म्हणून मी सगळ्या प्रशासनाला कळवतोय, परत राज्य सरकारला परत कळवतोय, आता जेवढी तुम्ही आमचे काय भांडणं लावली, काय लफडी केली ती झाली, पार पडली। आता आमच्या शेतकऱ्यांच्या बद्दल बोला, पैसे सोडा कन्नडचे। तिकडे आमदार महोदयांनी पण भाषण केलंय, प्रशासन म्हणते आम्ही पाठवलंय, आम्ही इकडे उपोषणाला बसतोय, अख्खा तालुका बसलाय उपोषणाला। काय प्रॉब्लेम आहे? पैसे सोडा आमचे, पुन्हा सांगतोय। आणि जोपर्यंत पैसे सोडणार नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार, आमचा जीव गेला तरी चालेल, ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून या व्हिडिओच्या अनुषंगाने मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांना एकच सांगतो, काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। कसे पैसे मिळणार नाहीत आम्ही पण बघू, कारण की प्रस्ताव सादर केलाय आणि पात्र आहेत शेतकरी। अशा पद्धतीचं पत्र देऊन देखील राज्य सरकार देत नाहीये, मग पात्र आहे तर मग का देत नाही? मुद्दा आमचा हा आहे। आणि ज्यावेळेला इतर मतदारसंघामध्ये 90 हजार शेतकरी आहेत, आमच्याकडे 2,500 का हे लावून धरले आम्ही, आणि हे लावूनच धरणार जोपर्यंत ते होत नाही। आणि म्हणून मी प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला वाटेल की हलक्यात घेऊ नका, हे वाढेल। धन्यवाद।